नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे कल्पेश साळुंखे या YouTube चॅनलवरती. आणि आशा करतो की सर्व स्वस्त असतील आणि मस्त असतील. तर मित्रांनो, बऱ्याच लोकांना YouTube संदर्भात जेव्हा ते व्हिडिओ बनवतात, त्याच्या खाली जे सबटायटल येतात, ते नेमकं आपण कुठून मिळवायचे असतात आणि ती प्रोसिजर कशी असेल, त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे मित्रांनो. आपण जास्त वेळ लावणार नाही. आता डायरेक्ट आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. पण तत्पूर्वी जर तुम्ही व्हिडिओला नवीन असाल, चॅनलला नवीन असाल, तर चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला प्रेस करा, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला यांची नोटिफिकेशन मिळत राहील. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. एक्झॅक्टली कुठे तुम्हाला त्याचे सबटायटल्स मिळतील, पूर्ण प्रोसिजर, पूर्ण प्रक्रिया डिटेलमध्ये व्यवस्थित दिलेली आहे. खूप लवकरात लवकर तुम्हाला कळेल. ते खूप सोपं आहे. चला स्क्रीन रेकॉर्डिंग आपण बघूया. तर या ठिकाणी तुम्हाला यायचंय. या स्क्रीनला मी आलो आता. इथे तुम्हाला क्रोमला जायचंय. क्रोमला टिक केल्यानंतर तुम्हाला इथे बघा, हे एक ऑप्शन दिसेल वरती, चॅनल स्टेटस अँड फीचर, त्याला टिक करायचंय. नंतर चॅनल अँड फीचर्सला टिक केल्यानंतर पुढे हे पेज ओपन झालं. त्या ठिकाणी तुम्हाला तुमची सेटिंग दिसते लेफ्ट साइडला. तर तिकडे गेल्यानंतर तुम्हाला व्हिडिओजमध्ये जायचंय. या बघा इथे टिक केलेलं आहे, व्हिडिओजला जायचंय. इथे तुमच्या चॅनलचे व्हिडिओज येतील आणि इथे कोणत्याही चॅनलला तुम्ही जाऊन कोणत्याही व्हिडिओला जाऊन तुम्ही तिथे जाऊन तुमचे सबटायटल्स टाकू शकता. तर आपण या ठिकाणी वायरलेस कॉलर माईक हा जो व्हिडिओ दिसतोय ग्रीन कलरमध्ये, तर याला टिक करू. ह्या साईडला टिक करावं लागतं आणि नंतर मग हे सबटायटल्स म्हणून ऑप्शन आहे, इथे टिक करायचं असतं. सबटायटल ऑप्शन आल्यानंतर तुम्हाला इथे हे पेज ओपन होतं. मराठी व्हिडिओ लँग्वेज आणि मराठी ऑटोमॅटिक कॅप्शन्स, म्हणजे ऑटोमॅटिक तुमची जी लँग्वेज असते, ओरिजिनल लँग्वेज, ती ते कॅच करतं YouTube आणि ते तुम्हाला दाखवतं. आणि तुमचं जे तुम्ही व्हिडिओ लँग्वेज प्रिफर केलंय ते ऑटोमॅटिक कॅप्शनला आधी आपल्याला टिक करायचं आहे. नंतर तुम्हाला बघा, हे तुमचे जे सबटायटल्स आहेत, तुम्ही जे बोललेले आहात, ते तुमचं सबटायटल्स इथे ऑलरेडी Googleकडनं बनलेलं आहे. हे तुम्ही बघू शकता पूर्ण सबटायटल्स. आणि हे तुम्ही केल्यानंतर तुम्हाला पब्लिश करायचं. बघितल्यानंतर केल्यानंतर तुम्ही परत मागे याल आणि त्याच्यानंतर तुमचं जे पहिलं ऑप्शन आहे मराठी व्हिडिओ लँग्वेज, या ठिकाणी जाऊन परत तुम्ही पब्लिशला टिक करायचं आहे. टिक केल्यानंतर तुम्हाला बघा या ठिकाणी परत सबटायटल्स दिसतील. यालाही तुम्हाला पब्लिश करायचं आहे कॉर्नरला जाऊन. पब्लिश केल्यानंतर तुमचं आता सबटायटल्स रीड झालेले आहेत. खूप शॉर्टकट आहे आणि खूप ईझी आहे. इतक्या सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या व्हिडिओला सबटायटल्स लावू शकतात आणि तुमचं जे चॅनलचे जे व्हिडिओज असतील त्यांना प्रोफेशनल बनवू शकतात. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा तुम्हाला ही जी लिंक दिसते, या ठिकाणी तुम्ही टिक करून बघू शकतात की सबटायटल्स कसे लागलेले आहेत. आता बघा, हा माझा वायरलेस माईकचा जो व्हिडिओ होता, आउटसाइड केलेला होता मी हा. तर या ठिकाणी बघा, तुम्ही बघू शकता की या ठिकाणी सबटायटल्स आता लागलेले आहेत. अशा पद्धतीने मित्रांनो आपण सबटायटल्स कसे लावायचे हे बघितलं आहे. चला तर मग मित्रांनो, आजसाठी इतकं. जर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. काही अडचण असेल तर कमेंट करा. तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा आणि नोटिफिकेशन बेलला प्रेस करा, जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओ यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. कारण आपण व्हिडिओ बनवतो फक्त आणि फक्त स्वप्न बघणाऱ्यांसाठी. फॉर द ड्रीमर्स. स्टे हेल्दी, बी वेल्दी. थँक्यू सो मच.